नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कान्वीज किचनवर. तर आज आपण बघणार आहोत माझ्या आईची ही खूप छान रेसिपी, जी की मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता थंडी पण फार जास्त वाढली आहे, त्यामुळे छान 5-10 मिनटाच्या आत होणारी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ती पण आपल्या घरात असलेल्या सगळ्या सामग्रीमधून बनते आणि ना जास्त वेळ लागायला पण खूप छान लागते. तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी थंडीचे लाडू, जे की बिना मेथीचे बनतात. सगळ्यांना ते प्रॉब्लेमच असतं की मेथी कडू लागते वगैरे, तर ह्याच्यात कुठल्याही प्रकारने मेथी यूज केलेली नाही आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही बनवते. तर चला बघूया. तर सगळ्यात पहिले आपण घेतलंय गहू छान भाजून, त्यानंतर आपण घेतले गोडंबी पावशेर, काजू पावशेर आणि बदाम पावशेर, त्यानंतर इलायची वाटून घेतली आणि खारीक घेतली आहे पावशेर, खारीक अर्धा किलो आणि खोबरं पण अर्धा किलो. तर हे सगळं सामग्री घेतली आहे. त्यानंतर घेतलं आहे डिंक पण घेतलं आहे आपण पावशेर, ज्याने की थंडीच्या लाडूंमध्ये ते डिंक यूज करतात, छान बनतात लाडू त्याने आणि आपल्या बॉडीला हिट पण देते ती, म्हणून ते पण यूज केलं आहे. त्यानंतर आपण घेतले 2 गुळाच्या भेल्या, त्या असतील 500-500 ग्रॅमच्या. तर सगळी सामग्री मी तुम्हाला दाखवली आहे. सगळ्यात पहिले आपल्याला गहू वाटून घ्यायचं आहे. ते वाटण होईपर्यंत आपण बाकीचे साहित्य गरम करू किंवा भाजून घेऊ. तर सगळ्यात पहिले आपल्याला भाजायचं आहे जे आपण पावशेर आणलेले आहेत काजू, ते छान भाजून घ्यायचे. काजू फार लवकर तापून जातात, त्यामुळे जास्त भाजायचे नाही आहे, थोडेच त्यांना गरम करायचे. हे लाडू एकदा नक्की बनवून बघा, खूप छान चव लागते आणि खायला पण फार छान लागतात. तर काजूंच्या नंतर आपण बदाम भाजून घेतले. बदाम छान भाजून झाले, ते आपण आता साईडला काढले. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले, आता आपले बदाम काजू भाजून झाले, तर आपल्याला आता जे की आपले डिंक होते त्यांना भाजायचं नाही आहे, त्यांना आपल्याला फ्राय करायचं आहे तेलमध्ये. तर थोडं आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे, म्हणून मी सगळ्यात पहिले पातीलं ह्यामुळे घेतलं की आता त्यातच मला पाक तयार करायचा होता, म्हणून मग मी त्यातच तेल घेतलं. तर थोडं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि थोडे डिंक त्यात टाकायचे. एकत्र टाकल्यावर सगळे व्यवस्थित फ्राय नाही होणार, म्हणून आपण थोडं टाकून त्यांना छान फ्राय होऊ द्यायचे. तुम्ही पाहू शकता मी कसं केलंय. तर तुम्ही पाहू शकता छान फ्राय झाले डिंक. तर सगळे आपल्याला डिंक थोडे करून छान फ्राय करून बाजूला ठेवायचे. बदाम काजूमध्ये आपण त्याला एकत्र नाही करायचे, आपण वेगळ्या पातेल्यात किंवा प्लेटमध्ये ते काढून ठेवायचे. तर तुम्ही पाहू शकता डिंक छान फ्राय झाले, त्यामुळे मी बाहेर पातेल्यात त्यांना काढलंय. आता मी दुसरं एक पातेलं घेतलंय मोठं, ज्यात मी सगळं मिक्स करू शकेल. तर सगळ्यात पहिले आपल्याला त्यात आपण वाटून घेतलेलं गहू, जे आपण भाजलेलं गहूचं पीठ होतं ते ॲड करायचं आहे. त्यानंतर खारीक आणि खोबरं जे आपण घेतलं होतं ते पण मी वाटून घेतलं होतं, ते आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे. मोठं पातेलं घ्यायचं आहे, ज्याने हे सगळं त्यात ॲड होईल, आपल्याला छान मिक्स करता येईल. त्यानंतर मग बदाम काजू आणि गोडंबी मी वाटून घेतलं आहे. गोडंबी आपण एकत्र पण वाटू शकतो किंवा नंतरही वाटू शकतो. तर मग मी सगळं थोडं करून वाटून घेतलं आहे आणि ते पण आपल्याला सगळं छान वाटून झाल्यावर त्या पिठात ॲड करायचं आहे, जसं की मी केलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण जे फ्राय केलेले डिंक आहेत त्याला आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे. थोडं जाडं मोठंच ठेवायचं आहे, जास्त एकदम मॅश पण नाही करायचं आहे, जसं की मी केलं आहे तुम्ही पाहू शकता. तर ते छान मॅश करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या पातेल्यात मोठं पातेलं घेतलं आहे, ज्यात आपण गहूचं पेस्ट केलं आहे, गहू वाटून घेतलं आहे, त्यानंतर खारीक खोबरं पण वाटण केलं आहे, ते ॲड केलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे काजू बदाम आणि गोडंबीचं जे आपण वाटण केलं आहे ते ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण जे फ्राय केले होते डिंक, त्यांना मॅश केलं आहे, ते पण ह्यातच ॲड करायचं आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याने की सगळे एकत्र छान मिक्स होतील. आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल.
एकदा तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही ते मेथीचे लाडू नक्कीच विसराल आणि ते कडू लागता वगैरे जे ते असं काहीच नाही आहे. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान आहे ही लाडूंची पद्धत. तर आता आपण पाक बनवायला तयार करूया. चला. तर सगळ्याच सामग्रींचा अंदाज बघून मी 3 किलो तेल ॲड केलं आहे. म्हणजे सगळं जर तुम्ही कमी करत असाल किंवा जास्त बनवत असाल तर मग तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त तेल घेऊ शकता किंवा तुम्ही तुपातही बनवू शकता. तर मी तेल ट्राय केलं आहे. तर आता तेल गरम होईपर्यंत आपण जे आपले गूळ होतं त्याला छान वाटून घेतलं आहे, म्हणजे की मोकळं करून घेतलं आहे. आता तेल छान तापलं होतं म्हणून मी थोडं थोडं करून त्या तेलमध्ये ते गूळ सगळं टाकलं आहे आणि ते गूळ आपल्याला एकत्र हलवतच राहायचे जोपर्यंत ते एकदम छान मिक्स होऊन जात नाही, त्याचा छान पाक होऊन जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्सच करत राहायचे. तुम्ही पाहू शकता मी कसं केलं आहे, तसंच तुम्ही पण करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं छान पाक रेडी झालं आहे. तर आता आपल्याला लास्टची प्रोसेस की ते गरम पाक व्यवस्थित पकडायचं आहे आणि तेच आपण जे मोठं पातेल्यात सगळं काढलं आहे त्याच्यात ते आपल्याला टाकायचं आहे. जसं की मी टाकते, तुम्ही पाहू शकता की छान मिक्स झालं आहे पूर्ण पाक. आणि गुळाचे असल्यामुळे मग शुगर वगैरे ज्यांना असते त्यांना असं खाऊ शकतात, ते काही अडचण नाही आहे गुळाचं असल्यामुळे. तर आपल्याला छान सगळं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान एकत्र करायचं आहे जेणेकरून सगळीकडे ते पाक लागेल. तर तुम्ही पाहू शकता छान एकत्र करून झालं आहे आपलं. तर आता आपले लाडू बनवण्यासाठी हे पूर्ण सामग्री रेडी आहे. तर आता आपण छान लाडू बनवून घ्यायचे, जसे तुमच्या आकारात छोटे मोठे जसे तुम्हाला हवे तसे छान मिक्स करून झाले. तर आता आपले लाडू पण रेडी आहे. एकदा नक्की बनवून बघा, खूप छान रेसिपी आहे, खूप छान लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी खूप थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग, कीप लविंग आणि असं सपोर्ट करत राहा आणि माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. माझं इंस्टाग्राम चॅनल पण नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.